मित्रांनो नमस्कार. DMREचा पेपर आज झालेला आहे आणि त्या पेपरमध्ये जर बघितलं तर अगदी मीडियम लेवलचे क्वेश्चन्स होते. फारसे अवघड असे प्रश्न त्याच्यामध्ये काही दिसत नाहीत. फार्मिस्टचा पेपर असेल किंवा अगदी डेंटिस्ट टेक्निशियनचा पेपर असेल तर त्याच्यामध्ये जे पॅराजंबलवर मित्रांनो प्रश्न नव्हते असं कळतंय. पॅराजंबल पहिल्या 2 शिफ्टला तर पॅराजंबलवर प्रश्न आलेले नाहीत. साधारण जे प्रश्न सगळे आलेले आहेत, ज्या प्रश्नांचं स्वरूप जे आहे ते आणि क्लोज टेस्टवर सुद्धा मित्रांनो परीक्षेला प्रश्न आलेले नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पहिल्या 2 शिफ्टमध्ये तर तशा पद्धतीने आपल्याला दिसते. सगळ्यात महत्त्वाचा भर जो होता DMREच्या परीक्षेमध्ये तो म्हणजे एरर डिटेक्शनचे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात आणि सिनोनिम्स अँटोनिम्स ग्रुप 5 केलेले आहेत. ओके, 18 मिनिटाचा वेळ आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये त्यांनी 3-3 प्रश्न विचारलेत. 15 प्रश्न इंग्रजीसाठी होते. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण सगळा विचार केला म्हणजे पुढच्या टप्प्यावर ते पॅराजंबलवर प्रश्न विचारणारच नाहीत असं म्हणता येत नाही. विचारू शकतात. लक्षात आलं? असंही होऊ शकतं. क्लोज टेस्ट ते विचारणारच नाहीत असंही काही होणार नाही. म्हणजे मुद्दा तुमच्या लक्षात येऊ दे मित्रांनो की ज्या वेळेला आपण तयारी करत असतो त्यावेळेला होकॅब खूप महत्त्वाचं काम करत राहते. होकॅब आणि सिनोनिम्स अँटोनिम्स ही अत्यंत महत्त्वाची काम करत राहतात आणि त्याच अनुषंगानं आपली सगळी सिरीज चालू आहे. तुम्हाला बॅच हवी असेल तर फक्त 99 रुपयामध्ये मित्रांनो 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. बॅचला पूर्णपणे संपूर्ण सिलेबस ग्रामर प्लस होकॅब प्लस कॉम्प्रिहेन्शन या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये बघायला मिळतील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. कुठेही तुम्हाला अडचण नाही. दररोज संध्याकाळी 6 वाजता बॅच आहे. ती बॅच तुम्ही लाईव्हसुद्धा अटेंड करू शकता आणि अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. किती वेळेला तुम्ही ते बघू शकता आणि इंग्रजीशिवाय तुम्हाला माहीत आहे पर्यायाने रिझल्ट येऊ शकत नाही आणि होकॅबशिवाय तर शक्य नाही. त्यामुळे त्या ॲडव्हान्स लेवलची होकॅब काय असते ते आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत आणि हाच पॅटर्न पुढेही फॉलो केला जाणार आहे. तलाठी असेल, सरळ सेवेची कोणतीही भरती असेल तर त्यामध्ये हा सगळा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळेल. प्रश्नांचं स्वरूप कसं आहे आणि प्रश्न कसे असू शकतात ते बघा. या ठिकाणी आलेला PYQचा प्रश्न आहे. सिलेक्ट द ऑप्शन विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. राईट. मिस्टर मनमोहन सिंग इज ऑलवेज रिझर्व्ड इन हिज बिहेवियर. मित्रांनो अपोजिट शब्द सांगायचा आहे. तुम्ही याला काय शब्द अपोजिट द्याल? व्हेरी सिम्पल क्वेश्चन. अत्यंत सोपा प्रश्न आणि सोप्या प्रश्नांना आपण सेशनची सुरुवात केली. कमाल. प्रश्न वाचून बघितल्या तुम्हाला कळते की मनमोहन सिंग इज ऑलवेज रिझर्व्ड. जास्त बोलायचे नाहीत. राईट. रिझर्व कॅटेगरीचा माणूस इन हिज बिहेवियर. राईट. मग रिस्पेक्टेड होईल का अपोजिट? सायलेंट होईल का? एन्थुझियास्टिक उत्साही होईल का? का सोशल होईल? मित्रांनो उत्तर पाहिजे सोशल. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. प्रत्येकानं या प्रश्नाचं उत्तर दिलं असावं. मला असं वाटत नाही की बाबा तुमच्यापैकी कुणाला अडचण आली असावी. पण पुढं गंमत आहे. पुढच्या प्रश्नांची गंमत आहे मित्रांनो. होकॅबची काठिण्य पातळी काय असते, ग्रामरची काठिण्य पातळी काय असते, पुढचे प्रश्न बघितल्यावर तुम्हाला 100% कळणार आहे की ती काठिण्य पातळी काय आहे ते तुमच्या लक्षात येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. इथं तुम्हाला कळायला हवं की याचं उत्तर तुम्ही काय देणार आहात. डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे हॅच. उत्तर 1, 2, 3, 4. द इम्पॉर्टन्स ऑफ पेशन्स अँड अवॉइडिंग प्रीमॅच्युअर सेलिब्रेशन. द इनहरंट इनसर्टॅनिटी अँड unpredictability of life, the need for meticulous planning and preparation, the value of adaptability and flexibility in the face of adversity. वाक्याच्या रचना बघा. हे इंग्रजी वाचता येणं आणि ते समजून घेणं हे किती कठीण पातळीचं ठरू शकतं हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून सांगतोय की अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला यायला पाहिजेत. अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत तुम्हाला TCS पॅटर्न खाली विचारले जातील. ते आपल्याला जमणं खूप गरजेची गोष्ट आहे. काय केलं आहे. डोंट काउंट. काउंट म्हणजे मोजणे. चिकन्स. ओके. आता हॅच हा शब्द काही लोकांना नवीन असू शकतो. हॅच म्हणजे अंडी उबवणे. बऱ्याच वेळेला अंडी उबवत घातलेली जातात ज्याच्यातून पिल्ली बाहेर येतात, पण बरीचशी अंडी खराब होतात. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा निर्णय लागेपर्यंत आपण त्याचा आनंद साजरा करू नये. मॅच्युअर ती गोष्ट झाली की मगच त्याचा आनंद साजरा केला जावा असा त्याचा अर्थ होतो. डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे हॅच.
जोपर्यंत त्याच्यातून ती पिल्ली बाहेर येत नाही तोपर्यंत आपण अंदाजबाज नुसती परीक्षा दिली म्हणून लगेच फटाकड्या उडवणं चुकीचं आहे, रिझल्ट लागावा लागेल, अपॉइंटमेंट लेटर यावं लागेल, याचाच अर्थ द इम्पॉर्टन्स ऑफ पेशन्स अँड अवॉइडिंग प्री मॅच्युअर सेलिब्रेशन. आधीच सेलिब्रेशन करू नये, प्री मॅच्युअर सेलिब्रेशन. बघा, प्री मॅच्युअर सेलिब्रेशन अवॉइड केलं पाहिजे. द इम्पॉर्टन्स ऑफ पेशन्स अँड अवॉइडिंग प्री मॅच्युअर सेलिब्रेशन इज करेक्ट. इनहरंट अनसर्टॅनिटी अँड अनप्रेडिक्टेबिलिटी ऑफ लाईफ, हे होणार नाही. राईट. लाईफचा मेटॅक्युलस, बघा काय शब्द आहे, हे शब्द अत्यंत महत्त्वाचे आहे. मेटॅक्युलस प्लॅनिंग, अगदी ज्याला प्लॅनिंग म्हणतात की खूप खोलातलं प्लॅनिंग ज्यावेळा असतं त्यावेळा त्याला मेटॅक्युलस प्लॅनिंग, खूप चिंतन करून केलेलं प्लॅनिंग, मेटॅक्युलस प्लॅनिंग. शब्द किती महत्त्वाचे आहेत. मेटॅक्युलस, द पर्सन इज मेटॅक्युलस, म्हणजे तो माणूस असतो असा की जो खूप चिंतन करतो त्याच्यावर. ओके. द व्हॅल्यू ऑफ ॲडॅप्टेबिलिटी, स्वीकार करण्याची वृत्ती, ॲडॅप्टेबिलिटी अँड फ्लेक्झिबिलिटी इन द फेस ऑफ ॲडव्हर्सिटी. ॲडव्हर्सिटी म्हणजे संकट. काय शब्द आहेत, म्हणजे असे शब्द ऐकणं आणि असे शब्द शिकणं गरजेची गोष्ट आहे. या एकाच पॅसेजमधून किंवा एकाच प्रश्नातून मला नवीन शब्द कळाले. ॲडव्हर्सिटी कळालं, ॲडॅप्टेबिलिटी कळालं, मेटॅक्युलस कळालं, प्रीमॅच्युअर कळालं, ओके, हॅच कळालं, कितीतरी बघा, अनप्रिडिक्टेबिलिटी हा शब्द कळाला. म्हणजे मी म्हणेन की असं इंग्रजी तुम्ही ऐकणं गरजेची गोष्ट आहे बाळ. हे इंग्रजी ऐकावं लागेल आणि मग हे इंग्रजी ऐकत 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 आपली सुधारणा होताना दिसणार आहे. या गोष्टी मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या आहे. याची सिरीज आपली चालू आहे. तलाठी होईपर्यंत ही सगळी सिरीज, सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षा होईपर्यंत ही सिरीज आपली चालू आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लक्षात आलं. प्रत्येक शब्दावर आपण फोकस करायला लागलो आहे. हे सगळे शब्द, आणि मी सतत सांगालो आहे, सेशन ऐकत असताना तुम्ही एक वही पेन घेऊन बसणं गरजेची गोष्ट आहे. आणि नवीन शब्द तुम्हाला दिसतात, हे शब्द परीक्षेला आलेले आहेत. ॲडव्हर्सिटी शब्द आलेला आहे, मेटॅक्युलस हा शब्द आलेला आहे. ओके, हे सगळे शब्द मित्रांनो कुठं ना कुठं तरी तुम्हाला परीक्षेला दिसणार आहेत. नेक्स्ट काय प्रश्न आहे बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. द प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग वन ॲट अ टाईम. खूप सोपा प्रश्न, बऱ्याच परीक्षांना विचारला गेलेला. प्रॅक्टिस ऑफ अ मॅरिंग वन ॲट अ टाईम. सांगायची मित्रांनो गरज नाही या ठिकाणी. ओके, मोनोगॅमी. मोनो म्हणजे सिंगल आणि गॅमी हा शब्द वापरला तो लग्नाशी संबंधित आहे. पॉलीगॅमी म्हणजे अनेक, पॉली म्हणजे अनेक, मोनो म्हणजे सिंगल. ओके, वन ॲट अ टाईम, एका वेळेला एकाच पुरुषाशी लग्न किंवा स्त्रीशी लग्न करण्याची प्रथा जी असते तिला म्हटलं जातं मोनोगॅमी. अल्मनी, ओके, पुटगी असते. याचा तर हाही शब्द परीक्षेला बऱ्याच वेळा आलेला आहे. अल्मनी. मॅट्रिमनी तर तुम्हाला माहिती आहे, लग्न संस्थेशी संबंधित असणाऱ्या गोष्टींची चर्चा करणारी संस्था मॅट्रिमनी आहे. त्यामुळे हाही पर्याय होणार नाही. गॅमी हा शब्द लक्षात ठेवा. ओके, मोनो म्हणजे सिंगल, त्याच्यातून आपल्याला हाही शब्द कळाला, पॉलीगॅमी. कॉमन वर्ड आहेत मित्रांनो, अशा शब्दांची सुद्धा तयारी करणं खूप गरजेची गोष्ट आहे. लिहून ठेवा. मॅट्रिमनी, अलिमनी, पॉलीगॅमी, मोनोगॅमी, लग्नाशी संबंधित जे जे शब्द आहेत ते शब्द लक्षात ठेवा. लग्नाशी संबंधित जे जे शब्द आहेत ते आपल्याला बघावे लागतील. असेच प्रश्नपत्रिकेत, सगळ्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला प्रश्न दिसतील. पुढे बघा. यस, ग्रामरचा प्रश्न आहे. वाचून बघा. ग्रामर, ग्रामर. यस, नगर रचना. काय उत्तर काढता येईल. बाय कॉन्ट्रास्ट, द कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रेट टेम्पल्स which had seemingly have presented great engineering difficulties was relatively easy. वाक्याकडे बघितल्यानंतर आपली झोप उडू शकते, पण साधी गोष्ट जर लक्षात आली तर तुमच्या उत्तरं कशी काढायची आहेत ते सांगतो. राईट. वाक्य बघितल्यानंतर तुम्हाला कळालं की बाय कॉन्ट्रास्ट द कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रेट टेम्पल्स. कन्स्ट्रक्शन
हा इथला सब्जेक्ट आहे. काय सब्जेक्ट आहे, राईट. ओके, मी समजून सांगालोय, समजतंय का बघा कशा पद्धतीने. द कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रेट टेम्पल्स विच हॅड, हे विच नंतर हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, इथून हे वाक्य चालू झालं. हॅड सिमिंगली हॅव, आता हॅड आणि हॅव घ्यायची काही गरज नाही ना. हॅड सिमिंगली हॅव प्रेझेंटेड, म्हणजे हे हॅव येता कामा नये. हॅड सिमिंगली प्रेझेंटेड ग्रेट इंजिनिअरिंग डिफिकल्टीज वॉज रिलेटिव्हली इझी. हे वॉज कुणासाठी आले मित्रांनो, हे वॉज आले कन्स्ट्रक्शनसाठी. कन्स्ट्रक्शन वॉज रिलेटिव्हली इझी. इथं करताय, इथं क्रियापद आलेलं आहे. बोललेलं कळतं का, कारण वाक्य अशी डायग्नॉस करावी लागतात. हे कन्स्ट्रक्शन इथं करता आलं, इथं क्रियापद आलेलं आहे. कन्स्ट्रक्शन वॉज रिलेटिव्हली इझी, आणि इथं जे आहे हे टेम्पल्स हे प्लुरल आहे, हे हॅड त्याच्यासाठी आहे, हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. या गोष्टी लक्षात आल्या तर आपल्याला कळतं ते हॅव येता कामा नये. या ठिकाणी हे उत्तर तुमचं पाहिजे. 3 नंबरचा पर्याय तुमचा बरोबर असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला बघावं लागेल की अशा पद्धतीनं प्रश्नांची उत्तर करत असताना वाक्य तुम्हाला डायग्नॉस करावं लागेल. डायग्नॉस, आणि ही डायग्नॉस करण्याची कला त्यावेळा येते जेव्हा तुमचा बेस पक्का असतो. वाक्य बघावं कसं, वाक्य जमतं कसं, रिलेटिव्ह प्रोनाउन कुठं आहे, क्रियापद कुठं आहे, वाक्याचा कर्ता कुठं आहे, त्याची सुरुवात कशी झालेली आहे. बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा सगळ्या असतात की ज्या गोष्टींवर अशा पद्धतीचे प्रश्न अगदी सहज पद्धतीनं तुम्हाला सोडवता येणं शक्य आहे. यस, गो फॉर द नेक्स्ट. बऱ्याच लोकांना प्रश्नही कळाला नसेल, हे वाज कुणासाठी आलं तेही कळालं नसेल, पण वाक्य ही अशी लांबलचक वाक्य विचारली जातात. बघूया काय उत्तर द्याल. काय केलंय बघा या ठिकाणी. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइंड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. द फेस्टिवल सेलिब्रेट्स an atavistic, right? Okay, connection to ancestors, reviving rituals and traditions long forgotten. Primordial, progressive, yes, contemporary, या ancestral. काय उत्तर द्यायला या प्रश्न. हे सगळे प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आहेत, आणि असे प्रश्न बघितल्यानंतर आपली झोप उडून जाते, कारण हे शब्द आपल्याला माहीतच नसतात. यस, यालाच तुम्हाला अँटोनिम द्यायचा आहे. ओके, ॲटवेस्टिक. ॲटवेस्टिकचा अर्थ आहे जे पुरातन आहे, जे ॲन्सेस्टरियल आहे, त्याला म्हटलं जातं ॲटवेस्टिक. आणि सध्याचं जे आहे त्याला म्हटलं जातं कॉन्टेम्पररी. त्यामुळे उत्तर तुमचं येणार आहे ते म्हणजे कॉन्टेम्पररी. प्रोग्रेसिव्ह येणार नाही. इथं काय म्हटलंय बघा, द फेस्टिवल सेलिब्रेट्स अँड ॲटवेस्टिक कनेक्शन टू आवर ॲन्सेस्टर्स, राईट, रिवायविंग रिच्युअल्स अँड ट्रॅडिशन्स लॉंग फॉरगॉटन. जे काय आपण साजरं करतो ते सगळं आपण विसरत चाललेलो आहोत असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याला हे जे प्राचीन आहे ते सध्याचं जे असतं त्याला म्हटलं जातं कॉन्टेम्पररी. त्यामुळे उत्तर तुमचं 3 नंबर यायला पाहिजे. शब्द सगळे लिहून घ्या. ॲटविस्टिक लिहून घ्या. ओके, कॉन्टेम्पररी हे लिहून घ्या. ओके, ॲन्सिस्ट्रल लिहून घ्या. ओके, ॲन्सिस्टर्स लिहून घ्या. हे सगळे शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. वही पेन असेल तर अशा शब्द, आणि अशी चर्चा आपण करणार आहोत. दररोजचा सेशन मित्रांनो लाईव्ह असतो. आज लाईव्ह थोडं येता आलं नाही. दररोज रात्री आपलं 10 वाजता लाईव्ह चालू होणार आहे, लक्षात ठेवा. आणि सगळा भर जो आपण देणार आहोत होकॅब प्लस ग्रामर असा आपला असणार आहे. इतके दिवस कसं असायचं, ग्रामर प्लस होकॅब असायचं. नाही, आता होकॅब प्लस ग्रामर. होकॅब जास्त असेल, ग्रामरचे प्रश्न जे टिपिकल क्वेश्चन्स आहेत, मी पुन्हा सांगालोय, जे क्वेश्चन्स टिपिकल आहेत ते टिपिकल क्वेश्चन्स आपण हँडल करणार आहोत. सोपे सोपे तर आर्टिकल भरा, हे भरा, हे तर येणारच आहे, पण अशा प्रश्नांचे ट्रिकी क्वेश्चन्स, जसा मगाचा क्वेश्चन होता तशा पद्धतीने आपण क्वेश्चन्स बघणार आहोत. यस, बघा, आफ्टर इयर्स ऑफ प्रॉडिगल लिव्हिंग he finally decided to change his ways and start saving for a more secure future. Congenial, spendthrift, hedonistic or frugal? वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? वाक्याचा संदर्भ त्याने मुद्दाम दिलेला आहे
आफ्टर इयर्स ऑफ प्रॉडिगल लिव्हिंग, याला तुम्हाला विरोधार्थी शब्द विचारलाय. प्रॉडिगल याचा अर्थ उधळपट्टीचं जीवन जगल्यानंतर. ही फायनली डिसाइडेड टू चेंज हिज वेज. डिसाइडेड टू चेंज, त्यानं आपला मार्ग बदलायचं ठरवलं आणि स्टार्ट सेव्हिंग मोर सिक्युअर फ्युचर, म्हणजे त्यानं भविष्यासाठी काहीतरी सेव्हिंग करायचं ठरवलं. याचा अर्थ होतो उधळपट्टी करणे. यस, आता बघा, आफ्टर इयर्स ऑफ प्रॉडिगल लिव्हिंग ही फायनली डिसाइडेड, ओके, हेडोनिस्टिक फ्रुगल. त्याला आता विरुद्धार्थी शब्द काय येईल सांगा. फ्रुगल म्हणजे कंजूस असणं, अशा अर्थानं हा शब्द येईल. प्रॉडिगलचा अर्थ आहे उधळपट्टी करणे, स्पेंडथ्रिफ्टचाही अर्थ आहे उधळपट्टी करणे, हेडोनिस्टिक म्हणजे डोक्यानं जाणे, पण फ्रुगल म्हणजे कंजूसी करणे. उत्तर येणार आहे मित्रांनो 4 नंबर. अशा पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जाण्याकरता आपल्याला विचार करावा लागतो की प्रश्नामध्ये जो शब्द दिलेला आहे त्याचा अर्थ जरी नाही कळाला तरी पुढे जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याला अनुरूप असा अर्थ त्या शब्दाकडून आपल्याला काढून मग त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधावा लागतो. आता हे कसं येण्याकरता पहिल्यांदा त्या वाक्याचा संदर्भ कळाला पाहिजे. त्यासाठी वाचनाची थोडीशी सवय असेल तर हे सगळं शक्य होईल. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींची तयारी आपण करून घ्यायला लागलोय. हे पुन्हा सांगतो कारण अशा पद्धतीचं इंग्रजी अपेक्षित आहे परीक्षेकरता, तर चांगले मार्क्स मिळते. आता बघा, द रायझिंग टाइड्स लिफ्ट्स ऑल बोट्स, असलं कधी इंग्रजी ऐकलं आहे का आपण? नाही. याचा अर्थ त्याने विचारलेला आहे. इंडिव्हिज्युअल सक्सेस इज इम्पॉर्टंट दॅन टीम सक्सेस. Economic growth benefits everyone. Adversity can strengthen relationships and challenges are best faced together. वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो घाम यावा अशी वाक्य, ही इडम आपण कधी बघितलीच नाही. ओके, आपल्या इडम्स अगदी ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी याच्या पलीकडे आपली इडम कधी गेली नाही. आणि नेमका अशा पद्धतीच्या इकॉनॉमिक्स टाइम्स, बिझनेस स्टँडर्ड अशा न्यूजपेपरमध्ये असल्या सगळ्या इडम्स तुम्हाला बघायला मिळतात आणि ह्या आपण कधी बघितलेल्या नसतात आणि नेमकं आपण अडचणीत येतो. याचा अर्थ काय होऊ शकतो? रायझिंग टाईड लिफ्ट्स ऑल बोट्स. याचा अर्थ आपल्याला मराठीत एक म्हण आहे बघा की जेव्हा आपण समृद्ध होतो, जेव्हा आपली समृद्धी होते, आपली समृद्धी जेव्हा होते तेव्हा समाजाचीही एका अर्थानं समृद्धी होत राहते. रायझिंग टाईड लिफ्ट्स ऑल बोट्स. लक्षात येते का बघा, हे टाइड्स असा शब्द वापरलाय, रायझिंग असा शब्द वापरलाय, इकॉनॉमीशी संबंधित बोललं गेलंय. याचाच अर्थ तुमचं उत्तर जे आहे इकॉनॉमिक ग्रोथ बेनिफिट्स एव्हरीवन. म्हणजे आपली जी काय ग्रोथ आहे ती समाजाला सुद्धा अपेक्षित असते आणि समाजाचं सुद्धा त्यामुळे कल्याण होत असतं असा त्याचा अर्थ होतो. इकॉनॉमिक ग्रोथ बेनिफिट्स एव्हरीवन. यस, अशा इडम्सची तयारी करणं, अशा प्रोव्हर्बची तयारी करणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. आणि असं जर काही इंग्रजी तुम्हाला शिकायचं असेल, इफ यू वॉन्ट टू लर्न सच काइंड ऑफ इंग्लिश, द बॅच इज अवेलेबल जस्ट फॉर 99 rupees. It is live plus recorded batch. The validity is of 1 year is there. Okay, 6 to 7 o'clock daily live lectures are there. So you can think of all such batches over here. Batches are already started. Yes, go for the next one. See the question now. ग्रामरचा प्रश्न आहे मित्रांनो. कशाचा प्रश्न आहे? परत एकदा आपण ग्रामरकडे आलो. ग्रामरचा प्रश्न वाचून बघायचा आहे. काय तुम्हाला सुचतं याच्यातून ते बघा. 10 सेकंदाचा वेळ आहे. कम ऑन सरजी, 10 मिनिट. यस, वाक्य जर तुम्ही वाचून बघितलं, ही हॅड नॉट ओनली हेल्प दॅम विथ मनी बट ऑल्सो विथ न्यू मशिनरी अँड रॉ मटेरियल. नाव द फॅक्ट इज दॅट एक तर तुम्हाला कळालंय तुमचं फेवरेट जे आहे ते या ठिकाणी नॉट ओनली आणि बट ऑल्सो दिसतं. राज्यसेवेपासून याच्यावर प्रश्न आहेत. नॉट ओनली आहे आणि इथं बट ऑल्सो आहे. मित्रांनो, हमखास प्रत्येक परीक्षेला अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिसतील. नॉट ओनली आणि बट ऑल्सोचा वापर करत असताना एक गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे, समान गोष्टी जोडल्या गेल्या पाहिजेत. जर बट ऑल्सोच्या नंतर नाऊन असेल तर नॉट ओनलीच्या नंतर नाऊनच पाहिजे. या ठिकाणी हेल्प आले, पण बट ऑल्सोच्या नंतर बघा विथ न्यू मशिनरी हे नाऊन आहे. म्हणजे इथं जागा कुठेतरी चुकले. हे जे नॉट ओनली जे आहे हे नॉट ओनलीची जागा चुकलेली आहे. ती जागा कुठं पाहिजे बघा,
वी हॅड हेल्प्ड देम नॉट ओनली विथ. इथं तुम्हाला हे नॉट ओनली पाहिजे, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे का? आणि हे जर तुम्हाला कळालं तर तुमच्या लक्षात येईल की विथच्या अलीकडं तुम्हाला दिसेल की ते नॉट ओनली पाहिजे. इथं बघा या ठिकाणी नॉट ओनली विथ, सेकंड ऑप्शन इज बिलकुल करेक्ट. कंजंक्शन नावाचा घटक, कोणता घटक आहे? कंजंक्शन नावाचा घटक. त्याच्यावरचा हा प्रश्न एरर डिटेक्शनवर असू शकतो किंवा इम्प्रूव्हमेंटवर असू शकतो. हमखास हे सगळे प्रश्न TCS पॅटर्न खाली सतत विचारले जातात. सध्या जी परीक्षा चालू आहे त्याच्यामध्ये DMREच्या परीक्षेमध्ये सगळे प्रश्न मित्रांनो एकतर एरर्सचे आहेत किंवा ते प्रश्न विचारलेत सिनोनिम्स आणखी अँटोनिम्स. सो यू शुड बी अवेअर ऑफ दिस. अशा पद्धतीची वाक्य बघणं आणि सोडवणं खूप गरजेची गोष्ट आहे. वाक्य काय आहे बघा. ओके, इनकॉन्स्टंट शब्द आहे आणि इथं दिलेला आहे अँटोनिम. यस, युबिक्युटस, पर्सिस्टंट, सातत्यपूर्ण. काय सांगा? सातत्यपूर्ण. बघा, इनकॉन्स्टंट, कॉन्स्टंट नसणारं, पर्सिस्टंट, सातत्यपूर्ण. अवेअरनेस येणार नाही हा शब्दच नाही, म्हणजे साधं उत्तर तुम्ही देऊ शकता. पर्सिस्टन्स, पर्सिस्टन्सी, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. बऱ्याच शब्दांना आपण सामोरं चाललोय मित्रांनो, कळालं पाहिजे. पर्सिस्टंट हे त्याचं अँटोनिम येईल. वनरक्षकला काय हा शब्द विचारला आहे, या शब्दांविषयी मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजे. पर्सिस्टंट इज देअर. रिसीड हा शब्द आला आहे. काय आलेला आहे? रिसीड. आता रिसीडचा अर्थ आहे पाणी जेव्हा उतरतं, बाजूला जातं, सरकतं, त्यावेळेला जेव्हा पसरतं त्यावेळेला इथं बघा त्याला शब्द दिलेला आहे अँटोनिम, तो म्हणजे ॲक्युम्युलेट. ॲक्युम्युलेट म्हणजे गोळा करणे. पर्सिव वळवणे, मन वळवणे, पर्सिव, राईट. अवेअरनेस हा तर शब्द होणार नाही. फीडस्टॉक इज नॉट देअर. त्यामुळे कळालं पाहिजे मित्रांनो, ॲक्युम्युलेट, ॲक्युम्युलेशन असं नाऊन तयार होतं. हे वर्ब आहे मित्रांनो. रिसीड याचा अर्थ आहे विभागणी होणे, पांगणे, अशा अर्थाने ते वापरलं जातं. ॲक्युम्युलेटचा अर्थ आहे मित्रांनो गोळा होणे, आणि म्हणून इथे विरुद्धार्थी शब्द आला ॲक्युम्युलेट, ॲक्युम्युलेशन, नाऊन तयार झालं. शब्द मित्रांनो संपत्ती ज्या वेळेला आपल्याला वाटते, काय वाटते? संपत्ती मी म्हणतोय, त्यावेळेला खऱ्या अर्थाने हे सगळे शब्द यायला चालू होतील. एक एक शब्द तुम्ही अशा पद्धतीने गोळा कर, कारण हे सगळं TCSला विचारलंय ना. मार्क्स कसे मिळतील? हे मार्क्स कसे मिळतील हे रिसीडच मला माहीत नसेल, मार्क्स मिळणार नाहीत. आणि या सगळ्या शब्दांची चर्चा मित्रांनो आपण दररोजच्या लाईव्ह सेशनमध्ये करत राहतोय. काय इडम विचारले बघा. वन्स इन द ब्ल्यू मून. वन्स इन द ब्ल्यू मून, वन्स म्हणजे एकदा, बरोबर. फ्रिक्वेंटली, रेअरली, रेग्युलरली ऑर नेवर. नेवर तर येणार नाही. वन्स एकदा, कधीतरी, याचाच अर्थ आहे मित्रांनो रेअरली. वन्स इन द ब्ल्यू मून, कधीतरी. जसं आपण म्हणतो वी मेट वन अनादर वन्स इन द ब्ल्यू मून, आम्ही कधीतरी भेटतो. वन, कारण हा जो ब्ल्यू मून आहे हा ब्ल्यू मून सतत नाही दिसत, कधीतरी दिसतो. म्हणजे सिम्बॉलिक पद्धतीनं, अशा पद्धतीनं हा मून वापरला गेलेला आहे. आणि अशा पद्धतीच्या इडम्स जसं आपण मराठीत सुद्धा असतात, घरोघरी मातीच्या चुली, चुलीचा वापर केलेला आहे. म्हणजे इडम्स ज्यावेळा वापरल्या जातात, त्याच्यातले शब्द ज्यावेळा वापरले जातात, त्या शब्दांच्या पाठीमागं दडलेला अर्थ ज्या वेळेला विचार करून तुम्ही काढता, त्यावेळेला त्याच्या मिनिंगपर्यंत पोचता येणं सोपं जातं. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. वन्स इन द ब्ल्यू मून, रेअरली, कधी कधी, असं अर्थानं होईल. त्यामुळे या ठिकाणी उत्तर येणार आहे ते म्हणजे रेअरली. यस. नेक्स्ट, ऑल यू रिअली नीड इज अ मास्क, अ ट्यूब, फ्लिपर्स, अ स्पियर गन. काय मित्रांनो याचं उत्तर येईल? ऑल यू नीड इज. यस. 1 3 4 5 2 असं ते चुकून झालेलं आहे. फक्त तुम्हाला बघायचं आहे यू रिअली नीड इज. मित्रांनो लक्षात घ्या, वाक्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात असं येईल ऑल यू रिअली नीड इज अ मास्क, अ ट्यूब, फ्लिपर्स अँड अ स्पियर गन. तर काही लोकांचं म्हणणं असं असावं की या ठिकाणी इज आलेलं आहे, चुकीचं आहे. पण मित्रांनो ती जे इज आलेलं आहे
या संपूर्ण फ्रेजसाठी आलेला आहे, त्यामुळे हे इज बरोबर आहे. ग्रामरचा भाग, कशाचा भाग? ग्रामरचा भाग माझा पक्का पाहिजे. हे ऑलसाठी नाही, या सगळ्यासाठी मित्रांनो हे इज आलेलं आहे. ऑल यू रिअली नीड इज अ मास्क, अ ट्यूब, फ्लिपर्स अँड अ स्पियर गन. याचा अर्थ आहे मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी चुका काढायच्या नसतात. नो करेक्शन इज रिक्वायर्ड. वाक्यामध्ये काय नाही आहे? चूक नाही आहे, कारण वाक्याचा कर्ता हा सिंगल शब्द नसून एक फ्रेज आहे. काय आहे सांगा? एक फ्रेज आहे. आणि जेव्हा वाक्याचा कर्ता फ्रेज असते त्यावेळा व्हर्ब वापरलं जातं. ते व्हर्ब सिंग्युलर असतं आणि या ठिकाणी इज काय दिसतं सांगा? सिंग्युलर दिसतं. हे अशा पद्धतीचं ग्रामर अपेक्षित आहे. आणि हे जर ग्रामर आपल्याला शिकायचं असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांकडे आपल्याला जावं लागतं. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस कॉमन बऱ्याच परीक्षांना विचारले गेले. ओके, पॅथॉलॉजी होईल का? फिजिओलॉजी शरीराशी संबंधित, अँथ्रोपॉलॉजी मनुष्याचा उत्कर्ष कसा झाला त्या संदर्भात सांगणारं शास्त्र अँथ्रोपॉलॉजी का फिलॉलॉजी? मित्रांनो शब्द माहिती पाहिजे. फिलॉसॉफीवरून शब्द लक्षात ठेवला जाऊ शकतो. डिफरंट लँग्वेजेसशी संबंधित आहे. फिलॉलॉजी इज देअर. हमखास अशा पद्धतीचे शब्द, हमखास, आणि हेच शब्द मित्रांनो तुम्हाला परीक्षेत तारणार आहेत. दररोज सेशन लाईव्ह असतो. लाईव्ह सेशनला किमान हे कानावर पडतील आणि कानावर पडल्यामुळे ते परीक्षेला तुम्हाला आठवतील आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सहज देऊ शकता. फिजिओलॉजी शरीराशी संबंधित असणारं शास्त्र, अँथ्रोपॉलॉजी, पॅथॉलॉजी तर तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे असे शब्द विचारले जातात की जे आपल्याला कळाले पाहिजेत. DMRE 2023लाच विचारले, वन्स बिटन ट्वाईस शाय. काय मित्रांनो, आपण मराठीत बोलताना बोलतो बघा की ज्या वेळेला ताकसुद्धा आपण फुंकून पितो कारण अनुभव वाईट आलेला असतो. बरोबर, ताक कधी गरम नसतं, थंडच असतं. पण बऱ्याच वेळा मराठीत बोलताना माझा जर वाईट अनुभव आलेला असेल तर आपण ताकसुद्धा फुंकून पितो थंड करून. वन्स बिटन ट्वाईस शाय. अन अनप्लिजंट एक्सपिरियन्स इंड्युसेस कॉशियस. हे बघा, अनप्लिजंट एक्सपिरियन्स पाठीमागचा जो काय वाईट अनुभव आलेला आहे. इंड्यूस तयार करणे, उत्पन्न करणे. काय शब्द आहेत राव, ह्याला इंग्रजी म्हणतात हो. हे इंग्रजी अपेक्षित आहे. आंबा खातो पत्र लिहितो, हे कसं व्हावं? हे इंड्यूस म्हणजे इंडक्शन हा शब्द इंजिनिअरिंगला होता आम्हाला. इंडक्शन तयार हो, इंडक्शन मोटर असते त्यातला शब्द इंड्यूस. इंड्यूस म्हणजे एखादी गोष्ट तयार होणे. ओके, त्याच्यातून तो शब्द तयार झाला, ते व्हर्ब आहे. राईट. अँड अनप्लिजंट एक्सपिरियन्स इंड्युसेस कॉशन. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या मित्राला तुम्ही पैसे दिलेले असतात 5,000 10,000 आणि तो मित्र तुमचा परतच करत नाही, त्यामुळे तुम्ही दुसऱ्या मित्राला पैसेच देत नाही, कारण आता तुम्ही ताकसुद्धा फुंकून पिणार आहात. वन्स बिटन ट्वाईस शाय. म्हणजे उत्तर तुमचं 1 नंबर येईल. सांगायची गरज नाही. टू कीप समथिंग प्रेशियस सेफली नाही. समवन हू इज अफ्रेड ऑफ टॉकिंग चॅलेंजेस नो. राईट. समवन हू डझंट लर्न फ्रॉम हिज ऑर हर previous experience is not there. So the first option is correct. You got the point? अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आपल्याला बघावे लागतात. निगेट. निगेटला त्यांनी काय केलं? नकारार्थी शब्द आहे निगेट. निगेट म्हणजे नकार देणे आणि ॲडमिट म्हणजे स्वीकारणे. त्यांनी विचारले काय बघा, अप्रॉप्रिएट. चूज द मोस्ट अप्रॉप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो मेन्शन्ड वर्ड फ्रॉम द निगेट. नका, ॲक्नॉलेज, कन्फर्म, रिजेक्ट. काय येणार आहे सांगा? रिजेक्ट येणार आहे. नकार देणे, निगेट नकार देणे अशा अर्थानं वापरलं जातं. कन्फर्म तर येणार नाही. नॉलेज, ॲडमिट म्हणजे त्याला विरुद्धार्थी शब्द तयार होईल, रिजेक्ट. हा शब्द बऱ्याच परीक्षांना विचारला गेला. निगेट, वरून तुमचा शब्द लक्षात राहील. निगेट नकारार्थी आहे, नकार देणे, रिजेक्ट. राईट. त्यामुळे उत्तर तुमचं 4 नंबर येणार आहे, कारण त्यांनी जवळजवळ त्याला समानार्थी शब्द विचारला आहे. व्हेरी सिम्पल क्वेश्चन नाव. अशोक इज व्हेरी डिफरंट फ्रॉम others. He loves mankind. He loves mankind. मग माणूस कसा आहे? ओके, सिस्मॉलॉजिस्ट. सिस्मोग्राफी असा एक शब्द येतो मित्रांनो. सिस्मॉलॉजिस्ट भूकंपशास्त्राचा अभ्यास करणारा माणूस आहे सिस्मॉलॉजिस्ट. सिस्मोग्राफ असा एक शब्द कदाचित भूगोलामध्ये कुठेतरी गेल्यासारखं आठवत असेल. ते भूकंप वगैरे मोजणारं जे यंत्र असतं तिथं तुम्हाला एकक वगैरे ते जे असतं तिथं शब्द येतो सिस्मोग्राफ. सिस्मॉलॉजिस्ट. ओके, तो भूकंपशास्त्रज्ञ जो आहे त्याला म्हटलं जाईल. अँथ्रोपॉलॉजिस्ट हे होणार नाही. राईट. त्याचा अभ्यास करणारा शास्त्र, मानव वंशाचा अभ्यास करणारा. आणि फिलॉन्थ्रॉपिस्ट याचा अर्थ आहे मित्रांनो
ही लव्ज मॅनकाइंड. फिलॅन्थ्रॉपिस्ट, त्याला फिलिंग आहे. ओके, ऑप्टोमेरिट्स हा शब्द काय आहे? ऑप्टोमेरिट्स डोळ्यांशी संबंधित. ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट हा शब्द कधी ऐकला असेल, डोळे चेक करणारा, तो शब्द आहे मित्रांनो ऑप्टोमेरिट्स. म्हणजे हे आपल्याला कळालं पाहिजे. ऑप्टोमेट्रिस्ट हा शब्द त्याच्यातून तयार झालेला आहे. कित्येक नवीन शब्द कानावर पडतील आणि आपले कान यामुळे पवित्र होतील. पवित्र शब्द काय सांगालोय बघा, की हे शब्द किमान आपण ऐकले पाहिजेत. ह्या शब्द आपण ऐकला पाहिजे ना. सिस्मॉलॉजिस्ट इज देअर, अँथ्रोपॉलॉजिस्ट इज देअर, ओके, ऑप्टोमेट्रिस्ट इज देअर, फिलॅन्थ्रॉपिस्ट इज देअर. हाऊ मेनी वर्ड्स अमंग दिस ऑल द वर्ड्स यू आर नोन फॉर? किती शब्द तुम्हाला यातली माहिती आहेत? आणि हे शब्द माणूस मराठी भाषा कशी शिकला? ऐकून. सो आय एम मेकिंग यू टू लिसन. मी तुम्हाला हे सगळं ऐकायला भाग पाडालोय. आणि माणूस जेव्हा हे सगळं 100 वेळा ऐकतो तेव्हा हे सगळे शब्द मित्रांनो लक्षात राहतात. हे पुन्हा पुन्हा मी सांगायला लागले. ऑल द अदर मॅन इन अलास्का, ग्रामरचा प्रश्न आहे. कशाचा प्रश्न आहे? ग्रामरचा प्रश्न. बघा काय म्हटलेलं आहे. ऑल द अदर मॅन इन अलास्का डॅश सीमाज फादर डिड नॉट हॅव अ स्टेडी जॉब लाईक सीमाज फादर. चहासारखं. काय? ऑल द अदर मॅन इन अलास्का लाईक. ओके, कशासारखं? सीमाज फादर डिड नॉट हॅव अ स्टेडी जॉब. म्हणजे अलास्कामध्ये जसं माणसांना जॉब मिळत नाही तशाच पद्धतीनं लाईक. ओके, फ्रॉम येणार नाही, सिमिलर येणार नाही, सो येणार नाही, वेल येणार नाही, लाईक येणार आहे. असे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टींच्या शब्दांचे अर्थ माहिती असतील तर असे प्रश्न आपण सोडवू शकतो. अगदी सहज पद्धतीनं अशा पद्धतीच्या प्रश्नांना आपण सामोरं जाऊ शकतो. ही इज अ मॅन ऑफ डॅश सिम्प्लिसिटी. चाइल्डिश, चाइल्ड लाईक. बघा, चाइल्डलेस तर येणार नाही. चाइल्डिश म्हणजे पोरकट. चाइल्ड लाईक, इनोसंट. काय सांगा? इनोसंट. चाइल्ड तर येणार नाही, हे नसतं. त्यामुळे तुमचं उत्तर पाहिजे चाइल्ड लाईक सिम्प्लिसिटी, मुलासारखी. हे चाइल्डिश आणि चाइल्ड लाईक हे जे आहे पोरकटपणा. चाइल्डिश म्हणजे पोरकटपणा आणि चाइल्ड लाईक याचा अर्थ मुलासारखा निष्पापपणा. सिम्प्लिसिटी आलेला आहे म्हणजे याचं उत्तर पाहिजे डी. मित्रांनो, अशा पद्धतीचं इंग्रजी जर शिकायचं असेल, परीक्षाभिमुख इंग्रजी जर शिकायचं असेल तर आपल्याकडे ही बॅच उपलब्ध आहे. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे आणि 1 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, 2.5 महिन्याची बॅच, 1 वर्ष व्हॅलिडिटी, दररोज 6 ते 7 बॅच आहे. या बॅचकडचा तुम्ही विचार करू शकता. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. दररोज मी तुमच्यासाठी लाईव्ह येईन अशाच प्रश्नांच्या सोबत. थँक्यू व्हेरी मच.